हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रॉडक्ट पॅकेजिंग म्हणजे काय, फंक्शन्स ऑफ पॅकेजिंग अँड रूल ऑफ पॅकेजिंग हे बघणार आहोत. म्हणजेच वस्तू आवेष्टन म्हणजे काय, वस्तू आवेष्टनाची कार्ये कोणती आहेत आणि वस्तू आवेष्टनाची भूमिका कोणती आहे. ओके, सो प्रॉडक्ट पॅकेजिंग वस्तू आवेष्टन म्हणजेच विपणनामध्ये वस्तूच्या अंतरंगा इतकेच तिचे बाह्य स्वरूपाला सुद्धाही महत्त्व दिले आहे. लक्षात घ्या, MCQ साठी विपणनामध्ये मार्केटिंगमध्ये वस्तूचं अंतरंग जितकं महत्त्वाचं आहे तितकंच वस्तूच्या बाह्य रूपाला सुद्धा महत्त्व दिले आहे. म्हणजे जितक्या प्रमाणात वस्तूची क्वालिटी आपण बघत असतो त्याचबरोबर क्वालिटी म्हणजे अंतरंग काय असेल वस्तूचे ते आपण बघतो, त्याचबरोबर वस्तूचं वरचं पॅकेजिंग कसं असेल, वस्तू आतून कशी आहे, त्याबरोबर वस्तूचं वरून पॅकेजिंग कसं आहे, ते किती अट्रॅक्टिव्ह आहे, ते किती सफाईदार रेखीव आहे, नीटनेटकं आहे, हेही तेवढंच महत्त्वाचं असतं. ओके, त्या दृष्टीने वस्तूच्या बाह्य रूपामध्ये तिचे आवेष्टन म्हणजेच पॅकेजिंग सर्वात महत्त्वाचं समजलं जातं. वस्तूचं पॅकेजिंग म्हणजे वस्तूचे इन शॉर्ट वस्तूचं कव्हर, वस्तूचे कपडे आपण म्हणू शकतो. ओके, कारण वस्तू ही बाजारपेठेत व संभाव्य ग्राहकांसाठी सादर करताना तिचे आवेष्टन आकर्षक व देखणे असावे लागते. काय लक्षात घ्या, वस्तू ही बाजारपेठेमध्ये किंवा ग्राहकांसमोर सादर करताना त्या वस्तूचं जे पॅकेजिंग असणार आहे, आवेष्टन असणार आहे, ते आकर्षक आणि देखणं असणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, ते आकर्षक आणि देखणं असणं अतिशय महत्त्वाचं आहे, ते अट्रॅक्टिव्ह असणं. काही ग्राहक तर असे असतात की ते वस्तू किती अट्रॅक्टिव्ह दिसते, त्या 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 वस्तूच्या अट्रॅक्टिव्ह दिसण्यावरून ते वस्तू परचेस करत असतात. ओके, त्यासाठी वस्तूचं पॅकेजिंग हे ग्राहकांना अट्रॅक्टिव्ह करणारं असणं अतिशय महत्त्वाचं असतं. तसेच वस्तूचे अंतरंग सुरक्षित ठेवण्यासाठी आवेष्टन उपयोगी ठरतं. ओके, विचार करा, जर एखाद्या वस्तूला पॅकेजिंगच नसेल तर ती वस्तू व्यवस्थित राहणार आहे का, तर ती व्यवस्थित राहणार नाही. त्यासाठी वस्तूला पॅकेजिंग असणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, किंबहुना वस्तूच्या गुणवत्तेचे किंवा नवेपणाचे रक्षण करण्यासाठी आवेष्टन आवश्यक आहे. ओके, जर वस्तूला पॅकेजिंगच नसेल तर ती वस्तू खराब होणार आहे, लवकरात लवकर ती व्यवस्थित राहणार नाही. आणि जर ती वस्तू व्यवस्थित राहावी, काही काळासाठी ती व्यवस्थित राहावी, आहे तशी मेंटेन राहावी, याच्यासाठी काय केलं जातं तर वस्तूला पॅकेजिंग केलं जात असतं. आता ज्वेलरी बघा तुम्ही, ज्वेलरीची पॅकिंग कशा पद्धतीने असतात. ओके, ज्वेलरी आपण ओपन तशी ठेवू शकतो का, तर ठेवू शकत नाही, कारण ती खराब होऊ शकते. ओके, त्यासाठी ज्वेलरी ही पॅकिंग मध्येच ठेवावी लागते. त्यावेळेला ती परचेस करताना ज्या कलरमध्ये होती त्याच कलरमध्ये जास्त दिवस राहते. त्यासाठी पॅकेजिंग अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून वस्तूसाठी योग्य आवेष्टन निवडणे हे अतिशय महत्त्वाचे कार्य असते विपणन विभागाचे. वस्तूसाठी योग्य ती पॅकेजिंग निवडणं हे अतिशय महत्त्वाचं कार्य असतं विपणन विभागाचं. त्याचबाबत वस्तू नियोजन व विकासामध्ये विचार केला जात असतो. त्याचबरोबर वस्तूचा नियोजन आणि विकासामध्ये आविष्टनाचा, पॅकेजिंगचा विचार हा केला जात असतो आणि तो सातत्याने करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामध्ये वस्तू आवेष्टनाच्या व्याख्या काही दिल्यात तुम्हाला. पहिली व्याख्या आहे विल्यम स्टॅन्टन यांनी केलेली व्याख्या. ओके, यांनी काय व्याख्या केली आवेष्टनाची, वस्तूला गुंडाळण्यासाठी डबा अथवा पेटी तयार करण्यासाठी सर्वसाधारण स्वरूपाची क्रिया म्हणजे आवेष्टन होय. लक्षात घ्या, यांनी असं म्हटलंय की वस्तूला गुंडाळण्यासाठी डबा अथवा पेटी तयार करण्यासाठी सर्वसाधारण स्वरूपाची केली जाणारी क्रिया म्हणजे आवेष्टन होय. त्यानंतर फिलिप कोटलर यांनी केलेली व्याख्या आहे. अकॉर्डिंग टू फिलिप कोटलर यांच्यामध्ये वस्तूसाठी डबा, पेटी अथवा बरणीची रचना करणे व ती तयार करण्याच्या क्रिया म्हणजे आवेष्टन असून ज्याचा वस्तूचे संरक्षण, काटकसर, सोय आणि विक्री वाढीशी संबंध असतो. अतिशय सोप्या दोन व्याख्या केल्यात तुम्हाला. पहिली व्याख्या आहे वस्तूला गुंडाळण्यासाठी डबा अथवा पेटी तयार करण्यासाठी सर्वसाधारण स्वरूपाची क्रिया म्हणजे आवेष्टन होय. वस्तूला गुंडाळण्यासाठी डबा अथवा पेटी तयार करण्यासाठी सर्वसाधारण स्वरूपाची क्रिया म्हणजे आवेष्टन होय. त्याच्यानंतर सांगितलंय फिलिप कोटलर यांनी वस्तूसाठी डबा, पेटी अथवा बरणीची रचना करायची की ज्याच्यामध्ये ती रचना तयार करण्यासाठी जी क्रिया केली जाते त्याला आवेष्टन असे म्हणतात, की जेणेकरून आवेष्टनाचा उपयोग करून वस्तूचे संरक्षण होईल, वस्तूची सोय होईल, त्या वस्तूचा विक्री वाढीशी संबंध येईल. ओके,
आता यावरील व्याख्यावरून एखाद्या पातळ औषधासाठी लागणारी काचेची बाटली, ती बाटली सुरक्षित राहण्यासाठी कार्डशीट पेपरचा केलेला डबा, या बाटलीच्या डब्यासाठी तयार केलेला एक पृष्ठाचा मोठा खोका असतं, या सर्वाचा आवेष्टनामध्ये समावेश होतो. बघा, एखादी पातळ औषधाची बाटली असेल, ओके, तर त्या बाटलीसाठी ती काचेची बाटली असते, वरनं त्याला खोक्याचा कव्हर असतो, जेणेकरून की ती बॉटल सुरक्षित राहावी. ओके, अर्थात प्रत्येक वस्तूसाठी आवेष्टनाची गरज नसते. ओके, पॅकेजिंगची गरज म्हटलं तर मग आपण काय सगळ्याच वस्तूला पॅकेजिंगची गरज आहे का? तर काही वस्तूंना पॅकेजिंगची गरज आहे आणि काही लिमिटेडच वस्तू आहेत त्यांना पॅकेजिंग नाही केलं तरी चालतं. ओके, जसं की कार असेल, कारला पॅकेजिंग करावं असं काही नाही. स्टील भांडी असतील, स्कूटर असेल, कापड असेल, पुस्तके, वह्या, फर्निचर यांना पॅकेजिंग करावं, पॅकेजिंगची गरज यांना नसते. परंतु बाजारपेठेमध्ये बहुसंख्य वस्तू अशा असतात की त्यांना पॅकेजिंग करणं गरजेचं असतं. आता इथं स्टीलच्या भांड्यांना पण पॅकिंग करून आपण ठेवू शकतो. ओके, परंतु त्यांना तेवढी गरज असते का? तर तेवढ्या प्रमाणात गरज स्टील भांड्यांना नसती. त्यानंतर फर्निचरना पॅकेजिंगची गरज असते का? तर पॅकेजिंगची गरज फर्निचरला नसती. ओके, समजलं पॅकेजिंगमध्ये पॅकेजिंगचा अर्थ बघितला, पॅकेजिंगच्या व्याख्या बघितल्यात. पॅकेजिंग म्हणजे इन शॉर्ट वस्तूचे कपडे, वस्तू सुरक्षित राहण्यासाठी वस्तूला घातले जाणारे कपडे. ओके, सो फंक्शन्स ऑफ पॅकेजिंग, वस्तू आवेष्टनाची कार्य बघूयात आपण. आता वस्तू आवेष्टनाची कार्य कोणती कोणती असू शकतात? पॅकेजिंग आवेष्टनाला कोणती कोणती कार्य करावी लागतात वस्तूच्या बाबतीत ते आपण बघूयात. पहिलं कार्य आहे वस्तूचे अंतर्गत गुणघटक संरक्षित करणे. जे काही वस्तूचे अंतर्गत गुणघटक आहेत ते संरक्षित राहावे, हा मेन कार्य आहे पॅकेजिंगचं. जर पॅकेजिंग नसेल तर वस्तूचे अंतर्गत गुणघटक जे आहेत ते संरक्षित राहणार नाहीत, सुरक्षित राहणार नाही, त्यांचं संरक्षण होणार नाही. त्यासाठी पॅकेजिंग हे महत्त्वाचं आहे. त्यानंतरचं दुसरं कार्य आहे वस्तूची हानी, नासधूस, नुकसान यापासून वस्तूचं जतन केलं जाईल. ओके, वस्तूची हानी होण्यापासून, वस्तूची नासधूस होण्यापासून किंवा वस्तूचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यासाठी पॅकेजिंग हे महत्त्वाचं कार्य करत असतं. त्यानंतर तिसरं कार्य आहे गुणघटकामध्ये भेसळ, मिसळ किंवा अनधिकृत वापर इत्यादीचा गैरवापर टाळणे. जे काही गुणघटक आहेत त्याच्यामध्ये भेसळ करता येऊ नये, त्यामध्ये कसल्याही प्रकारची मिसळ करता येऊ नये, म्हणून वस्तूचं पॅकेजिंग हे अतिशय महत्त्वाचं आहे. किंवा आपण एखादी वस्तू खरेदी करायला गेलो आणि पॅकेजिंग जर आपल्याला फुटलेलं दिसलं तर आपण ती वस्तू खरेदी करत नाही. टोटल पॅकेजिंग असेल तीच वस्तू आपण खरेदी करत असतो. ओके, त्यानंतर चौथं, वस्तूची वाहतूक, साठवणूक व हाताळणी सुलभ होण्यासाठी पॅकेजिंग करणं अतिशय महत्त्वाचं असतं. जर वस्तूला पॅकेजिंगच नसेल तर प्रत्येकजण त्याला हाताळत असताना ते काय होणार आहे, वस्तू खराब होत जाणार, लवकर ती खराब होणार. त्यासाठी वस्तूला पॅकेजिंग करून ती एकमेकांनी हाताळलेलं सोयीचं असतं. कारण पॅकेजिंग करत असताना ती वस्तूचं वाहतूक होत असते, ती एकमेक जण हाताळत असतात ती वस्तू, परंतु वर पॅकेजिंग असते त्यामुळे ती आतील जी वस्तू असते ती सेफ असते आतमध्ये. ओके, त्यानंतर वाहतूक, साठवणूक, साठा नियंत्रण, बांधणी, मोजणी इत्यादी खर्चात बचत साधणे. वाहतूक, साठवणूक, साठा नियंत्रण, बांधणी, मोजणी इत्यादी खर्चात बचत साधणे. ओके, ज्या वेळेला वस्तूला पॅकेजिंग केलं असतं त्यावेळेला वस्तूचं साठवणूक करणं हे सोपी जाते, त्याच्यावरती नियंत्रण करणं सोपं जातं. त्यानंतर त्या वस्तू मोजणं सोपं जातं, त्या वस्तूची वाहतूक करणं सोपं जातं. ओके, कारण पॅकेजिंगमध्ये वस्तू वाहतूक करत असताना वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागी नेत असताना वस्तू ह्या खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळं पॅकेजिंग हे अतिशय महत्त्वाचे असते. त्यानंतरचं 6वं कार्य आहे पॅकेजिंगचं वापरकर्त्यास वस्तू वापराबाबत सोय सुलभता पुरवणे किंवा उपभोक्त्यास वस्तू वापराबाबत सोय सुलभता पुरवणे. आता एखादी वस्तू नवीन असते, तिचा यूज कसा करायचा ते आपल्याला माहिती नसतं, पण पॅकेजिंगवरती हाऊ टू यूज असं लिहिलेलं असतं. म्हणजे ती वस्तू कशा पद्धतीने आपण यूज करायची ते त्या पॅकेजिंगवरती सांगितलेलं असतं. त्याने काय होतं की जे ग्राहक आहेत, ती वस्तू वापरणार आहेत, त्यांना सोयीचं जातं ती वस्तू वापरण्यासाठी. ओके, त्यानंतरचं 7वं कार्य आहे पॅकेजिंगचं वस्तूची प्रतिमा दाखवून ती सहज ओळखण्यास मदत करणे. काही व्यक्ती अशा असतात की त्यांना त्या वस्तूंची नावे माहिती नसतात. जर पॅकेजिंग दाखवलं तर ती वस्तू पटकन मिळत असते. त्यासाठी पॅकेजिंग हे अतिशय महत्त्वाचं आहे. ओके,
त्यानंतरचं 8वं कार्य आहे वेष्टनाच्या बाह्य पोशाखाद्वारे वस्तूचे बाह्य व्यक्तिमत्व आकर्षक करणे. बघा, पॅकेजिंगचं आवेष्टनाचं महत्वाचं कार्य म्हणजे आपल्याद्वारे वस्तूचं बाह्य व्यक्तिमत्व आकर्षित करणं. पॅकेजिंग काय करतं? पॅकेजिंगमुळे वस्तू ही आकर्षित होत असते. ओके, पॅकेजिंगमुळे वस्तूचे बाह्य व्यक्तिमत्व हे आकर्षित होत असते. त्यानंतर सीलबंद वेष्टनाद्वारे ग्राहकाला वस्तूच्या गुणवत्तेची व प्रमाणाची खात्री देणे. सीलबंद वेष्टनाद्वारे ग्राहकाला वस्तूच्या गुणवत्तेची व प्रमाणाची खात्री द्यायची, जेणेकरून आपण बघा एखादं पॅकेजिंग जर फुटलेलं असेल प्रोडक्टचं तर ते आपण प्रोडक्ट परचेस करत नाही, आपण फुल पॅकिंग असलेलं पॅकेजिंग घेत असतो कारण ज्या वेळेला सीलबंद पॅकिंग आपण घेतो त्यावेळेला त्या वस्तूची गुणवत्तेची खात्री आपल्याला असते. ओके, त्यानंतर 10वं कार्य आहे ग्राहकाला आकर्षित करणे व मूळ वस्तूची मूळ जाहिरात करणे. ग्राहकाला आकर्षित करून मूळ वस्तूची मूळ जाहिरात करायची. काही उत्पादक असे असतात की आपल्या वस्तूची जी पॅकेजिंग केली जाते ती इतकी अट्रॅक्टिव्ह केली जाते ना, सेपरेटली जाहिरात करायची सुद्धा त्या वस्तूची गरज लागत नाही आणि ती इतकी अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग बघून त्या वस्तूचा सेल हा इन्क्रीज होत असतो. ओके, त्यानंतरचं 11वं कार्य वस्तूचे जीवनचक्र वाढवण्यास मदत करते. साहजिक आहे, पॅकेजिंग ज्या वेळेला वस्तूला होत असते त्यावेळेला ते पॅकेजिंग जर फुल पॅकिंग होत असेल त्या वस्तूची तर ती वस्तू वर्षानुवर्ष ती वस्तू आतमध्ये सेफ राहत असते, कारण पॅकिंग वर नसल्यामुळे वस्तू खराब होण्याचा विषय येत नाही. त्यामुळे त्या वस्तूचं जे जीवनचक्र असतं ते आपोआप ऑटोमॅटिकली वाढत असतं. ओके, त्यानंतर आहे 12वं कार्य ग्राहक संख्या व विक्री वाढण्यास अप्रत्यक्ष मदत होते. बघा, तुम्हाला अगोदरच सांगितलं की काही उत्पादक व्यावसायिक संस्था अशा असतात की आपल्या वस्तूला असं पॅकेजिंग करतात की ग्राहक त्याच्याकडे एकदम अट्रॅक्ट झाले पाहिजेत, आकर्षित झाले पाहिजेत आणि वेगळ्या काही जाहिराती करायची पण गरज त्यांना पडत नाही, कारण पॅकेजिंगच इतकं अट्रॅक्टिव्ह असतं की ग्राहक आपोआप ती वस्तू परचेस करतात आणि ग्राहकांचा कल मार्केटमध्ये त्या वस्तूकडे जास्त प्रमाणात जातो. ओके, म्हणजेच इनडायरेक्टली डायरेक्टली काय होतं की वस्तूंचा सेल हा वस्तूंची विक्री ही वाढत असते, इन्क्रीज होत असते. म्हणजेच ग्राहकांची संख्या वाढत असते. वस्तूंचा सेल वाढला म्हणजे ग्राहकांची संख्या वस्तूंचा सेल वाढला म्हणजे ग्राहकांची संख्या ही वाढत असते. त्यानंतर आपण बघूयात रोल ऑफ पॅकेजिंग. वस्तू आवेष्टनाच्या भूमिका कोणत्या कोणत्या आहेत? वस्तू आवेष्टनाच्या भूमिका कोणत्या आहेत? रोल ऑफ पॅकेजिंग. पहिलं कार्य आहे संरक्षक, दुसरं आहे प्रतिमादर्शक, 3 सोय पुरविणारा, 4 जाहिरात करणारा, 5 विपणन साधन, 6 विक्रीवाढीचे साधन, 7 खर्च बचत करणारा, 8 नफा वाढविणारा. बघा किती रोल आहेत पॅकेजिंगचे? 8. देर आर 8 नंबर्स ऑफ रोल पॅकेजिंग. सो फर्स्ट आहे प्रोटेक्टर, संरक्षक. अतिशय महत्वाचा नाव, साधं सोपं भाषण तुम्हाला अगोदरही सांगितले. वस्तूला जर वरचं त्याचं कवच नसेल तर ती वस्तू सुरक्षित राहणार आहे का? तर ती सुरक्षित राहणार नाही. त्यासाठी त्याला वरनं पॅकेजिंगचं कवर, कागदाचं कवर असणं अतिशय महत्वाचं आहे. मग पॅकेजिंग वेगवेगळ्या पेपरमध्ये तुम्ही करू शकता. साध्या कागदामध्ये पॅकेजिंग असतं, त्यानंतर खोक्यामधून जाड पेपरमधून पॅकेजिंग केलं जातं, काचेचं पॅकेजिंग असतं. जसं पाहिजे तसं त्या प्रॉडक्टच्या क्वालिटीनुसार पॅकेजिंग केलं जात असतं. ओके, संरक्षणमध्ये काय सांगितले तुम्हाला? वस्तूच्या गुणघटकाचे संरक्षण, हानी नासधुसीपासून जतन, गैरप्रकारापासून संरक्षण करण्याची अशी भक्कम संरक्षकाची भूमिका वेष्टनाची करत असतो. आवेष्टन हे करत असतं. म्हणजेच वस्तूचे गुणघटकाचे संरक्षण करायचे, हानी किंवा नासधुसीपासून त्याचं जतन करायचं, गैरप्रकारापासून त्याचं संरक्षण करायचं. या भूमिका
आवेष्टन हे करत असतं. वस्तूच्या गुणवत्तेबरोबरच तिच्या प्रमाणाचंही संरक्षण आवेष्टनाद्वारे केलं जात असतं. ओके, त्यानंतर दुसरं आहे प्रतिमादर्शक. यामध्ये इमेज बिल्डर वस्तूची ओळख दाखविणे व वेष्टनातील वस्तू काय आहे हे सांगणे अशी प्रतिमा दर्शकाची भूमिका ही वेष्टन करत असतं. बघा, वस्तूची वेगळी ओळख दाखविणे आणि ती वस्तू नक्की काय आहे हे सांगण्याचं काम पॅकेजिंग करत असतं. त्यानंतर सोय पुरविणारा कन्व्हिनियन्स प्रोव्हायडर. त्यामध्ये वेष्टनाद्वारे उत्पादक, व्यापारी, वाहतूक संस्था व ग्राहक यांना साठवणूक, वाहतूक, साठा नियंत्रण, हाताळणी, मांडणी इत्यादी बाबत सोय पुरवली जात असते. ज्या वेळेला वस्तूंना पॅकेजिंग असतं त्यावेळेला त्या वस्तू साठवणूक करणं अतिशय सोपं जातं, त्या वस्तूंचं वाहतूक करणं सोपं जातं, त्यांना त्यांच्यावरती नियंत्रण करणं सोपं जातं, त्या वस्तूची मांडणी असेल ती मांडणी करण्यासाठी सोपं जातं. ओके, जर वस्तूंना पॅकेजिंगच नसेल तर ती वस्तू वाहतूक करण्यामध्येच ती खराब होणार आहे, तिची नासधूस होणार आहे, त्या वस्तूची हाताळणी करण्यामध्ये ती वस्तूची नासधूस होणार असते. त्यासाठी पॅकेजिंग हे अतिशय महत्त्वाचं कार्य करते, भूमिका बजावत असतं. ओके, त्यानंतर चौथा आहे जाहिरात करणारा. महत्त्वाचं, काही उत्पादन संस्था, उत्पादक असे असतात की आपल्या प्रोडक्टचं पॅकेजिंग इतकं अट्रॅक्टिव्ह करतात ना, त्यांना सेपरेटली जाहिरात करायची गरज लागत नाही. ओके, त्यामुळं इनडायरेक्टली डायरेक्टली पॅकेजिंगच त्यांचं जाहिरात करत असते. त्यामध्ये काय सांगितलंय, वेष्टन हे आतील वस्तूची एक प्रकारे जाहिरात करत असतं. ओके, जाहिरातीतील छायाचित्र, खिडकी प्रदर्शन व अंतर्गत मांडणीद्वारे एक मुख जाहिरात केली जात असते. परंतु आवेष्टन हे डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्या आतील जी वस्तू असते, अंतर्गत वस्तू जी असते त्याची जाहिरात करत असते. प्रोडक्ट ॲडवाइज. त्यानंतर चालू विपणन साधन, मार्केटिंग टूल. यामध्ये वेष्टन हे आधुनिक विपणनामध्ये एक साधन अथवा शस्त्र बनले आहे असून स्पर्धेवर मात करण्यासाठी, संस्थेची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी ही भूमिका महत्त्वाची करत असतात. काय सांगितलंय, मार्केटिंगमध्ये अतिशय महत्त्वाचं काम करत असतं पॅकेजिंग प्रोडक्टचं. जर वस्तूचं सेल वाढवायचं असेल तर पॅकेजिंग किती अट्रॅक्टिव्ह असणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर संस्थेची प्रतिष्ठा, संस्थेचा गुडविल वाढवायचा असेल, संस्थेचं नावलौकिक वाढवायचं असेल तर त्या वस्तूचं पॅकेजिंग अट्रॅक्टिव्ह असणं अतिशय महत्त्वाचं असतं. ओके, त्यानंतर विक्री वाढीचे साधन. विक्री वाढीच्या साधनामध्ये प्रमोशनल टूल मध्ये काय सांगितलंय, ग्राहकाला आपल्या आकर्षक वेष्टनाद्वारे आकृष्ट करून वेष्टनाद्वारे आकृष्ट करून वस्तूची विक्री वाढ करण्यासाठी भूमिका आहे. वेष्टनाद्वारे महत्त्वाचं कार्य करत असतं. विक्री वाढीचं साधन काय करत असतं, पॅकेजिंग काय करत असतं, ज्या वेळेला उत्पादक आपल्या उत्पादनाचं पॅकेजिंग जे आहे, प्रॉडक्टचं पॅकेजिंग जे आहे अट्रॅक्टिव्ह बनवतात, आकर्षक बनवतात, त्यावेळेला आपोआप विक्री वाढत असते. कारण काही ग्राहक असे असतात की ते वस्तूचं पॅकेजिंग त्यांना अट्रॅक्ट करत असतं त्याच्याकडे, आणि ते ग्राहक ते जाऊन वस्तू परचेस करत असतात आणि इनडायरेक्टली ग्राहकांची संख्या ही त्या वस्तूसाठी वाढत असते, म्हणजेच त्या वस्तूचे विक्रीचं प्रमाण हे वाढत असतं. म्हणून विक्री वाढीचं साधन म्हणून सुद्धा एक महत्त्वाची भूमिका पॅकेजिंग हे बजावत असतं. त्यानंतर खर्च बचत करणारा, कॉस्ट सेवर. वाहतूक, साठवणूक, साठा नियंत्रण, हाताळणी, नासधूस प्रतिबंध इत्यादी बाबत खर्च बचत साधली जाते पॅकेजिंगमुळे. बघा, पॅकेजिंगमुळे काय होतं, वाहतूक करताना, माल वाहतूक करत असताना ती वाहतूक व्यवस्थित होणार आहे, मालाची नासधूस होणार नाही. साठवणूक करताना ती साठवणूक केलेला माल व्यवस्थित राहणार आहे, त्याची नासधूस होणार नाही. म्हणजेच जी काही बचत केली जाणार आहे त्या बचतीसाठी होणारा खर्च जो आहे तो कमी येतो, त्यामध्ये खर्च बचत केला जातो. ओके, यासाठी मदत करतं पॅकेजिंग. त्यानंतर वाहतूक, साठवणुकीसाठी कमी जागा लागणे. पॅकेजिंगमुळे काय होतं, वस्तू ही कमी जागेत जास्तीत जास्त प्रमाणात साठवणूक केली जाते, त्यामुळे जी जागा लागते ती कमी लागत असते. जेणेकरून बघा, त्याबरोबर काय होतं, वस्तू मोजणी केली जाते, त्यामध्ये श्रमाची बचत होत असते. कारण की एक वस्तू मोजणं, 10 वस्तू मोजणं सोपं आहे, पण मोठ्या फॅक्टरीमध्ये मोठ्या प्रमाणात बॉक्सेस मोजणं हे अवघड असतं. त्यामुळं
10 बॉक्स जर असतील तर त्यामध्ये असणारे नग हे 1000 असणार आहेत. म्हणजे एका बॉक्समध्ये 100 नग असणार आहेत. ते मोजण्यासाठीही सोपं जातं आणि इथेही खर्चाची बचत होते. ओके. त्यानंतर नफा वाढवणारा प्रॉफिट जनरेटर. यामध्ये काय सांगितलंय, वेष्टनाच्या विभिन्न प्रकारच्या भूमिकांमुळे वस्तूंची विक्री ही वाढून संस्थेचा नफा वाढत असतो. बघा, वेगवेगळ्या प्रकारची कार्य वेस्टर्न हे करत असतं. त्याद्वारे काय होतं, इनडायरेक्टली आपला प्रॉफिट हा वाढत असतो, आपल्या संस्थेला नफा हा होत असतो. त्या दृष्टीने वेस्टर्न हा नफा वाढविणारा घटक आहे असं म्हटलं आहे. ओके. वेस्टर्न हे नफा वाढवण्याची भूमिका सुद्धा पार पाडत असतं. ओके. सो या पद्धतीने आपण पाहिल्यात वेस्टर्नाच्या भूमिका कोणत्या आहेत, वेस्टर्नाची कार्य कोणती आहेत, वेस्टर्न म्हणजे काय आणि वेस्टर्नाच्या व्याख्या काय आहेत. इन शॉर्टली सांगायचं म्हटलं तर वेस्टर्न म्हणजे हे वस्तूचे असणारे कपडे असतात. ओके. सो लेक्चर ऐकत असताना कंपल्सरी कमेंट सेक्शनमध्ये नाव मेन्शन करा, जे की अतिशय महत्त्वाचं आहे. ओके. माझ्या माहितीनुसार आपण वस्तू पाहिली, वस्तू क्वालिटी, प्रोडक्ट क्वालिटी, प्रोडक्ट डिझाईन, प्रोडक्ट फीचर्स, देन ब्रँड नेम, ट्रेडमार्क अँड प्रोडक्ट पॅकेजिंग. ओके. सो या एवढे पॉईंट आपले कव्हर झालेले आहेत. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूयात नेक्स्ट लेक्चरला. ओके. थँक्यू. कंपल्सरी लेक्चरच्या कमेंट सेक्शनमध्ये नाव मेन्शन करा. थँक्यू.